तर बघू शकता आज आपण शिकणार आहोत की कापसापासून कमळाचं फूल कसं बनवायचं. तर कसं होतं मैत्रिणींनो, गौरी गणपतीच्या सणाच्या वेळी डेकोरेशनसाठी ह्या वस्तू फार महत्त्वाच्या आहेत आणि काहीच खर्च येत नाही. आपल्या घरातल्या वस्तूपासून आपल्याला बनवायचा एक जाड पुट्टा घ्या. तुमच्याकडे कुठलाही छापडीचा पुट्टा वगैरे असेल किंवा मुलांच्या शाळेच्या वह्या असतातच त्याचा पुट्टा वगैरे असतो, तो आपण मुलांच्या शाळेच्या वह्या भरलेल्या असतात त्याचा मागचा पुट्टा घेतला तरी चालू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. बघू शकता आता मी कापसाची पाकळी करून घेतलेली आहे. तर सगळ्या पाकळ्या अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत आणि हिरवेचे पानं घेतलेले आहेत, ते हिरव्या कापडाचे मी कट करून घेतलेले आहे. तुम्ही पानांचा आकार द्या. तर फेविकॉल आपल्याला लावायचा आहे. तुमच्याकडे फेविस्टिकची गन असेल तर ती गनचाही वापर करू शकता, टिंकाचा करू शकता, फेविकॉलचा करू शकता. अशा पद्धतीने पानं आपल्याला चौ बाजूने लावून घ्यायचं आहेत. तर हे डेकोरेशनसाठी खूप सुंदर आणि छान दिसतं मैत्रिणींनो. कमळाचं फूल गणपती बाप्पांना खूप आवडतं आणि खूप छानही दिसतं. तर अशा पद्धतीने कसं बनवायचं सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. अशा पद्धतीने पाकळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. साधारणतः 6-7 पाकळ्या तुम्ही कट करून घ्या. मी 7 पाकळ्या लावलेल्या आहेत. ह्याच्या कापडाच्या हिरवेच कापड घ्या की जेणेकरून पानाचा कलर हा हिरवाच असतो. अशा पद्धतीने दुसरा आता आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि कापसाच्या पाकळ्या आपल्याला एक थर चढवायचा आहे. खूप सुंदर दिसतं. अशा पद्धतीने एक थर तुम्ही चढवून घ्या. तर बघू शकता शेजारीच लावून घ्या. तर चिटकून लावून घ्या. अशा पद्धतीने पूर्णपणे मी थर चढवून घेतलेला आहे. तर आपल्याला दुसरा थर पण चढवायचा आहे मैत्रिणींनो. तर हे फूल हे कमळाचं खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसत आहे. तर आता दुसरा थर चढवायचा आहे. बघा मी फेविकॉल घेतलेला आहे. दुसरा थरही चढवत आहे. दुसऱ्या थरालाही फेविकॉल आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि दुसरा थरही त्याच्यावर आता आपल्याला पाकळ्या जोडायच्या आहेत. तर मैत्रिणींनो स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, काहीच करणार नाही. तर तुम्हाला फक्त पाकळ्या करून घ्यायच्यात कापसाच्या. खूप सुंदर आणि छान हे कमळाचं फूल दिसतं. अशा पद्धतीने दुसरा थर आपल्याला चढवून घ्यायचा आहे. बघू शकता दुसरा थर पण चढवलेला आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे तिसरा थर चढवून. तर तिसऱ्या थराच्या वेळेसुद्धा आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि तिसरा थर जे काय आहे ते आपल्याला सर्व काही चढवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं कमळाचं फूल अट्रॅक्टिव्ह, सुंदर आणि भरीव दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही 3 थर तर चढवून घ्या आणि चौथा थर म्हणजे आपल्याला फुलवात बनवायची आहे आणि ती फुलवात बरोबर मध्ये आपल्याला चिटकवायची आहे. का तर कमळाची कळी म्हणून आपल्याला ती फुलवात चिटकून घ्यायची आहे. तर खूप सुंदर आणि छान हे कमळाचं फूल दिसत आहे. तर तुम्ही मैत्रिणींनो गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी हे कमळाचं फूल नक्की बनवा. खूप सोपं आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर आणि छान कमळाचं फूल आपलं तयार झालेलं आहे. तर बघू शकता मध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे कारण कमळाच्या फुलाच्या मधोमध थोडासा पिवळा कलर असतो. आणि आता आपल्याला कडेने गुलाल टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे गुलाल कलर नसेल तर तुम्ही गुलाबी रांगोळीसुद्धा अशा पद्धतीने टाकू शकता. आपल्याला कलर द्यायचा नाही कारण कापसाला जर आपण भिजवलं तर कापूस नरम होतो आणि पाकळ्या मग फुलणार नाहीत. त्यामुळे आपल्याला कोरडाच कलर टाकून घ्यायचा आहे. आपल्याला ऑइली कलर नाही टाकायचा. अशा पद्धतीने पूर्णपणे गुलाबी कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे कारण कमळाचं फूल थोडंसं गुलाबी थोडंसं गुलाबी कलर असतो आणि थोडंसं पिवळा मधोमध असतो आणि थोडासा पांढरा, असे तिन्ही कलरचं कमळाचं फूल असतं. आणि कडेनं हिरवी पानं मी बनवलेली आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही कापसाचं कमळाचं फूल नक्की गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी तयार करा. तर बघू शकता किती सुंदर आपलं फूल हे तयार झालेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने तुम्ही ही डेकोरेशन वाढवण्यासाठी अशा पद्धतीचे फूल नक्की बनवा. काहीच खर्च येत नाही. घराच्या साहित्यानेच मी सर्व काही तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. तर खूप सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह हे फूल असे दिसत आहे. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे पण टाकी पटकन.